पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। प्रतिकूल परिस्थितीतही अण्णाभाऊंनी साहित्यातून समाजाला दिशा दिली। दिलीप शिरडोणे। कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे बालसभा व प्रतिमा पूजन उत्साहात संपन्न। प्रतिकूल परिस्थितीतही लेखणी आणि विचारांच्या ताकदीवर साहित्याला व समाजाला नवी दिशा देण्याचे अढळ काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले, असे प्रतिपादन दिलीप शिरडोणे यांनी केले। कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे आयोजित बालसभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारी दिव्या सचिन माळी ही विद्यार्थिनी होती। आपल्या भाषणात पुढे बोलताना शिरडोणे म्हणाले, अण्णाभाऊंनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि दलितांच्या तळहातावर पेललेली आहे। हा विचार मांडून कष्टकऱ्यांच्या श्रमाचा खरा गौरव केला। स्वतःच्या कष्टमय आयुष्यातूनच त्यांना कामगार आणि गरिबांच्या समस्यांची जवळून ओळख झाली। या अनुभवांच्या बळावरच त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अतुलनीय योगदान दिले। कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तराळ यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे भावपूर्ण पूजन करण्यात आले। यानंतर विविध विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त करून दोन्ही थोर पुरुषांच्या विचारांना उजाळा दिला। याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला।